नमस्कार। ओम ग्रुप ट्यूशन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण जी सिरीज चालू केली होती पायथागोरस, त्यामधील पुढील टॉपिक ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस या संदर्भात मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्यानंतर त्याच बेसवर त्याच्याच आधारे संदर्भात आपल्याला अपोलोनियस थेरम हा एक तिथे फॉर्म्युला आपण यूज करून बोर्डामध्ये एक्झामला परीक्षेला आपल्याला ती काही सम्स विचारले जातात आणि ती अपोलोनियस थेरम ही त्या ऑब्ट्यूज अँगल आणि ऍक्यूट अँगलचं मर्जर करून कशी तयार होते, त्या दोघांचा बेस घेऊन कशी तयार होते ते आज आपण इथे शिकणार आहोत। तर पेज नंबर पुस्तकाचा टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 41 वरती ही थेरम आहे। परीक्षेला थेरम शक्यतो विचारलेली नाही जात, तरी गणित त्याच्यावरती सम्स एक्झाम्पल्स विचारली जातात। लक्षात घेतलं तर ती आपली पहिल्यांदा काय करूया, आपण तो फॉर्म्युला कसा तयार होतो अपोलोनियसचा तो समजून घेऊया। तर या तर बघा इथे मी डायग्राम काढून ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये प्रश्न कसा होता डायरेक्ट की इन ट्रायंगल ABC M is a midpoint of BC, म्हणजे हा जो M पॉइंट आहे हा याचा मिड पॉइंट आहे, म्हणजे BC चा हा मध्यबिंदू आहे। त्यानंतर साइड BC इतकं एवढं दिल्यानंतर आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे, तर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, किंवा तुम्ही BM च्या ऐवजी इथे MC स्क्वेअर पण घेऊ शकता, पण आपण दिलेला आहे BM स्क्वेअर। आता आपण कन्स्ट्रक्शन काय केलंय ते, तर ड्रॉ सेक AD परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC, परपेंडिक्युलर म्हणजे 90 मापाचा जे अँगल तयार केलाय। तर आपल्याला ही जी थेरम आहे ती ऑब्ट्यूज अँगल आणि ऍक्यूट अँगल याच्यामध्ये वापरून कसे फॉर्म्युला तयार केले आणि त्या दोघांमधून कसं हे अपोलोनियस तयार झालेला आहे, हा फॉर्म्युला प्रूव्ह कसं झालं ते आता आपण बघायचंय। तर बघा पुस्तकामध्ये थेरम दिलेली आहे, पण तरी पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो। उदाहरण इफ से AM इज नॉट अ परपेंडिक्युलर टू सेक BC, हा जो AM आहे हा परपेंडिक्युलर नाहीये, कारण हा मिड पॉइंटला जॉईन करतोय, त्यामुळे तो परपेंडिक्युलर नाहीये। परपेंडिक्युलर आपण AD ड्रॉ केलेला आहे, इथे सांगितलं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, पण AM हा परपेंडिक्युलर नाहीये। देन आउट ऑफ अँगल AMB अँड अँगल AMC, बघा AMB अँगल AMB AMB हा एक अँगल आहे, ट्रॅक बरोबर, अँड AMC हा इकडे दुसरा अँगल आहे AMC बरोबर। हे दोन्ही कसे अँगल आहेत, तर हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे म्हणजे ऑब्ट्यूज अँगल आहे, हा 90 डिग्री पेक्षा कमी आहे म्हणजे ऍक्यूट अँगल आहे। ऑब्ट्यूज अँड ऍक्यूट अँगल रिस्पेक्टिव्हली, म्हणजे ऑब्ट्यूज अँड ऍक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँड ऍक्यूट अँगल हे दोन इथे चाललेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आपण AMB घेऊया, ऑब्ट्यूज अँगल घेऊया AMB। ऑब्ट्यूज अँगल घेऊन आपण त्या आधीच्या लेक्चर मध्ये फॉर्म्युला तयार केला होता, तर ते कसं होतं ऑब्ट्यूज अँगल नुसार, तर बघा आता ऑब्ट्यूज अँगलचे अपोजिट साइड AB स्क्वेअर इक्वल टू ऑब्ट्यूज अँगल कन्स्ट्रक्ट करणाऱ्या दोन साइड AM आणि BM, ऑब्ट्यूज अँगलचे अपोजिट साइड AB चा स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर किंवा MB स्क्वेअर प्लस 2MB किंवा 2BM इंटू
MD इंटू काय MD. हे झालं आपलं ऑब्ट्यूज अँगल मध्ये आपण सेंटेन्स बनवलेली आहे, फॉर्म्युला तयार केला. देन इफ AMC आता हा जो अँगल आहे AMC हा आहे ॲक्यूट अँगल. हा कोणत्या टाइपचा अँगल आहे? ॲक्यूट अँगल बिलो 90 डिग्री ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलला तर पुन्हा आपण फॉर्म्युला तयार करूया, एक करूया. तर अपोजिट टू ॲक्यूट अँगल साइड AC स्क्वेअर, रिमेनिंग टू साइड AMC म्हणजे तुम्हाला AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. ॲक्यूट अँगल मध्ये काय होतं? मायनस होतं, मायनस 2MC इंटू MD. असे आपण ऑब्ट्यूज अँगल आणि ॲक्यूट अँगल घेऊन हे दोन काय केलेले फॉर्म्युले तयार इथे केलेले आहेत. आणि इक्वेशन 1 आणि 2. आणि हे दोन्ही ना हे कसं बनतं हे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आणि पेज नंबर 40 वरती हे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 40 वरती ह्या दोन फॉर्म्युलाचं बरंच मोठं एक्सप्रेशन दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? मेन म्हणजे आपल्याला करायचं आहे अपोलोनियस तयार. ह्या दोघांना एकत्र करून मर्ज करून अपोलोनियस कसा तयार होतो ते बघूया. त्याआधी इथे आता तरी तो करेक्शन थोडंसं काय केलेलं आहे बघा. तर AC स्क्वेअर कसा ठेवला, AM स्क्वेअर ठेवला, पण MC स्क्वेअर च्या ऐवजी इथे घेतला BM स्क्वेअर. का घेतला असा? तर MC आणि BM हे जे आहे हा मिड पॉइंट आहे. M इज अ मिड पॉइंट. इथे सांगितलेलं आहे गिवन मध्ये, इथे सांगितलं M इज अ मिड पॉइंट. मिड पॉइंट असल्यामुळे काय झालं BM आणि MC हे इक्वल झालेले आहेत. मग इथे काय केलं आपण MC च्या ऐवजी BM घेतलं. पुन्हा तसंच इथे पण MC च्या ऐवजी MB घेतलं, बरोबर, इंटू MD. देयरफॉर BM इक्वल टू MC किंवा MB इक्वल टू MC. हे आपण काय केलं आपल्या सोयीनुसार करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय केलं ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. आता हे इक्वेशन 1 आहे ऑब्ट्यूज अँगलचं, हे इक्वेशन 2 आहे ॲक्यूट अँगलचं. मग ह्यांच्या दोघांच्या लेफ्ट हँड साइड म्हणजे इक्वल टू ची लेफ्ट हँड साइड, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ह्या दोघांचं ऍडिशन केलं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. देन राइट हँड साइड, तर पहिल्या फर्स्ट इक्वेशनची राइट हँड साइड लिहून घेतली ते AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD प्लस इक्वेशन नंबर 2 ची राइट हँड साइड AM स्क्वेअर BM स्क्वेअर माइनस MB 2MB इंटू 2MB. हे काय झालं ते ऍडिशन झालं. अजून आपल्याला प्रूव्ह झालेलं नाहीये. आता बघा पुढे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू, इथे तुम्हाला हा इथे एक AM स्क्वेअर मिळाला, हा इथे एक मिळाला, म्हणजे झाले किती 2 AM स्क्वेअर 2 AM स्क्वेअर प्लस हा इथे एक BM स्क्वेअर आहे, हा BM स्क्वेअर आहे 2BM स्क्वेअर. आता हे जे आहे 2BM इंटू MD आणि हे इथे प्लस आहे आणि हे इथे मायनस आहे. हे काय होणार कट होणार. मग जे AM स्क्वेअर आणि हा M स्क्वेअर 2M स्क्वेअर घेतला आपण, शिल्लक राहिलेले BM स्क्वेअर 2BM स्क्वेअर घेतला आपण. आता बघा आपला फॉर्म्युला तयार झाला. सो इथे आपल्याला प्रूव्ह करायचा होता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हा आपला झाला अपोलोनियस. हा झाला आपला अपोलोनियस प्रूव्ह.
इथे काय केलं आपण अपोलोनियस मध्ये की ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल यांचा उपयोग करून पायथागोरसचे ऍप्लिकेशन करून इथे आपण काय तयार केलेलं आहे, अपोलोनियस थेरम आपल्याकडे आता इथे प्रूव्ह केलेली आहे. आणि ह्या अपोलोनियस थेरमचा उपयोग करून लक्षात घ्या, ही आहे पूर्ण मी माझ्या पद्धतीने थोडं लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्याचा उपयोग करून आपण काय करायचं आहे, इथे पुढे अपोलोनियस वरती येणारी जी गणित आहे ती सोडवायची. ती गणित मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला लगेच देणार आहे सोडवून. 1-2-3 सम्स मी तुम्हाला ती वेगळ्या टाइपच्या ह्याच्यामध्ये सोडवून देणार आहे. आणि तिथे प्रश्नामध्ये कधी अपोलोनियस वापरायचा, क्वेश्चन मधला कोणतं गोल्डन सेंटेन्स आहे, गोल्डन सेंटेन्स आहे आपल्याला ते समजेल तर तो अपोलोनियस आपण वापरतो. लक्षात घ्या. हे आता मी तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजेल अशी मी आशा करतो. बरोबर. आणि धन्यवाद.